नंदुरबार जिल्ह्यात पाणी आणि स्वच्छता विभागाअंतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केले। डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीचं मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी 1 जून पासून काम बंद आंदोलन सुरू केले। या आंदोलनामुळे पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची कामं ठप्प झालीत। टप्प्याटप्प्याने धरणं आणि मोर्चा काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। दरम्यान प्रशासनाने त्वरित मानधन अदा करावी अशी मागणी जिल्हा संघटनेने केली आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत काम करणारे तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी आम्ही आहोत। गेल्या 6 महिन्यापासून डिसेंबर 2025 ते मे 2026 पर्यंत आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे मानधन आम्हाला मिळालेले नाही आहे। तरी त्या आमच्या रास्त मागण्या असल्यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारलेले आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्हाला मानधन नसल्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण, घरभाडे व आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे हे आम्ही आंदोलन करत आहोत आणि पुढचा पवित्रा म्हणजे आमचे आंदोलन म्हणजे 1 ते 5 तारखेपर्यंत जिल्हा परिषद स्तरावर आम्ही आंदोलन करणार आहोत। त्याच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जळगाव इथे जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी यात्रा करणार आहोत, त्यांच्या घरापर्यंत जाऊन। आणि त्याच्यानंतर जर तरी मागण्या मान्य नाही झाल्या तर दिनांक 9 जून 2026 पासून पूर्ण राज्यात पूर्ण आंदोलन तीव्र प्रकारे छेडण्यात येणार आहे। अशा आमची विनंती आहे की आमच्या रास्त मागण्या ह्या तात्काळ पूर्ण करण्यात यावे व जे मानधन राहिलेले आहे ते तात्काळ 6 महिन्याचं मानधन सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे।